श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या शिष्यांसह गाणगापूर क्षेत्री वास करत असताना एकदा ते कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर स्नानासाठी जात होते. वाटेत एका निर्जन ठिकाणी एक अवाढव्य आणि जुनाट पिंपळाचे झाड होते. त्या झाडावर एक भयानक ब्रह्मराक्षस राहत असे. तो राक्षस इतका क्रूर होता की त्या मार्गाने जाणाऱ्या वाटसरूंना तो पकडून खात असे. त्यामुळे तो मार्ग लोकांसाठी बंद झाला होता. जेव्हा श्रीगुरु त्या झाडाजवळून जाऊ लागले तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांना मारण्याच्या उद्देशाने झाडावरून खाली उतरला. परंतु श्रीगुरूंचे सूर्यसमान तेज पाहताच त्याचे सर्व क्रौर्य नष्ट झाले. त्याला आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊ लागला. तो रडत म्हणाला, स्वामी, मी अपराधी आहे, मला या नरक यातनेतून वाचवा. महाराज, मी पूर्वजन्मी एक उच्च विद्याविभूषित ब्राह्मण होतो. मला वेदांचे आणि शास्त्रांचे पूर्ण ज्ञान होते. परंतु मला माझ्या ज्ञानाचा खूप अहंकार झाला. मी गरिबांना तुच्छ लेखले, विद्वान ब्राह्मणांचा अपमान केला आणि माझ्याकडे ज्ञान असूनही मी कोणालाही काहीही शिकवले नाही. स्वार्थापोटी मी अनेकांना फसवले. याच पापामुळे मेल्यावर मला ही पिशाच्य योनी म्हणजे ब्रह्मराक्षस प्राप्त झाली. तो राक्षस पुढे म्हणाला, महाराज, गेली अनेक वर्ष मी इथे तडफडत आहे. आज तुमचे दर्शन झाले, आता माझा उद्धार करा. श्री गुरूंना त्याची दया आली. त्यांनी त्याला जवळच असलेल्या संगमावर जाऊन स्नान करण्यास सांगितले. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार त्याने तिथे स्नान केले आणि श्री गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेतले. श्री गुरूंच्या एका कृपा कटाक्षाने त्याची सर्व पापे जळून भस्म झाली. तो राक्षस देह सोडून एका दिव्य पुरुषाच्या रूपात प्रकट झाला आणि श्री गुरूंची स्तुती करून विमानाने स्वर्गलोकी निघून गेला. या कथेतून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात. एक, विद्या आणि धन मिळाल्यावर अहंकार केला तर माणसाची अधोगती होते. दोन, प्रत्यक्ष काळ ही ज्याला सोडवत नाही अशा पाप्याचे रक्षण केवळ सद्गुरू करू